चंद्रे तालुका राधानगरी येथे रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील, सागर बापूसो पाटील साहेब, उत्तम बापूसो पाटील साहेब, राहणार चंद्रे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर, गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे। भाजपच्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर जिल्हा परिषदेचे उमेदवार सचिन भाऊ पाटील यांना कमळ या चिन्हावर मतदान करून विजयी करावे असे आवाहन चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले। राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथे भाजपचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सचिन भाऊ पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी अर्जुनवाडा येथील सरपंच सर्जेराव यादव यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। आमदार शिवाजीराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली। तसेच लाडकी बहीण योजना देखील देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले। भाजप ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी कसबा वाळवे गाव दत्तक घेऊन कोट्यावधी रुपयांची विकास कामे केल्याची माहिती दिली। यावेळी उमेदवार सचिन भाऊ पाटील यांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला। जनतेने मला निवडून दिल्यास या मतदारसंघात विकासाची गंगा आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भविष्यात भाजपमध्ये सक्रियपणे काम करून पक्षाच्या माध्यमातून शक्य त्या सर्व योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या जाहीर सभेला भाजपचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। विकास सुरू झाला। आज आपल्या भागामध्ये हेलिपॅड मंजूर झाला। आज त्या माध्यमातून पहिल्या 1000 लोकांना रोजगार मिळेल। आज हलकर एमआयडीसीला 2 कंपन्यांनी 7450 कोटीची कालोल भागामध्ये 2600 नोकऱ्या आणि त्या 2 कंपन्या दारुगोळा कंपनी, दुसरी कंपनी, 3 केंद्र शासनाच्या कंपन्या आल्या आणि आता दावोसला साहेब गेले, तिथून 1-2 कंपन्या आता गणगल नाझरा भागात येतील। आणि एवढं सांगू इच्छितो ही सुरुवात आहे। त्याचबरोबर साहेब थांबलेले आहेत। साहेबांनी परत एक स्पोर्ट्स अकॅडमी केली, जे बालेवाडीनंतर पहिल्यांदा आपल्या चंदगड विधानसभेमध्ये सीमा भागात होते। त्यानंतर जे मला खूप मला सांगतो दादा, माझ्या एरियामध्ये सगळ्यात मोठा वाटा असेल तर तो जय जवान आणि जय किसान सैनिक बांधवांच्या हे आमच्या तुमच्या मतदारसंघात सैनिक बांधव किती आहेत मला माहित नाही, काय तर डोक्यात दिसत नाही। आमच्याकडे सैनिक बांधवांनी मला 45,000चा मेळावा दिला आणि 45,000चा मेळावा उपस्थित होती। 8-10 लोक सैन नाकेबंदी करून गेले, एवढं जाम झालं होतं। आणि सैनिक बांधवांनी एकदम मनावर घेतलं भाऊ, तर त्यांना फक्त मान सन्मान लागतो, त्यांना दारू मटण पैसे का लागत नाही। अशा सैनिक बांधवांना आपण शोधा, एकत्र करा आणि मला नक्कीच खात्री आहे की त्यांच्या खांद्यावरती ती थोडंसं आपली धोरा द्या, ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला हा विजय झेंड्यापर्यंत घेऊन जाते खात्री देतो। त्याचबरोबर आपल्या लाडक्या बहिणी, ज्या देवाबांच्या लाडक्या बहिणी, आमच्या लाडक्या बहिणी, ह्या मायमाऊलींचे आशीर्वाद माझ्या मागे खूप प्रचंड असे ताकदीने दिले। 18,000चे मेळावे झालेत महिला आणि माझ्या भाऊबीजा 16,000 महिला भर पावसात भिजत होत्या। आणि माझी ही पुण्याई नाही आहे, माझ्या आई वडिलांची पण पुण्याई नाही आणि कुणाची तरी पुण्य आहे माझ्या पाठीशी आहे, पण हे सर्व वैभव मला प्राप्त झालं। म्हणून मी येणाऱ्या 3 वर्षामध्ये आमच्या भागातले सर्व रस्ते, मग हा शक्ती मार्ग असेल, बेळगाव 10 मीटरचा असेल, गडिंग चंदगड 10 मीटरचा असेल, हा आजरा पासून चंदगड झाला, त्यानंतर कोलिक रस्ता 21,000 करोडचा आपला तो गोव्याला जोडला झाला, पारगडचा जोडला झाला, जांभरे रस्ता चालू केला आणि सगळेच आज गड किल्ले हा शाश्वत विकासाच्या माध्यमातून आपला सुरू झालाय। कारण मी आता ह्या सभेत बोलण्यापेक्षा एवढं सांगेन भाऊ, हुजरगडमध्ये या स्वातंत्र्य सैनिकांच्या गावामध्ये आणि हुतात्म्याच्या गावामध्ये एवढंच सांगेन, तुमच्या ते कार्यकर्ते आल्यानंतर हे बळ बघितल्यानंतर पुन्हा अजून इतर पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षात यावे
आणि आपल्या पक्षाला एक चांगलं काम म्हणजे इथं शाश्वत विकासाच्या माध्यमातून आपण काहीतरी आपल्याला सुचवा. आपल्या भागामध्ये काही रोजगार असेल तर मला सांगा. 100 एकर जागा MIDC आणा आणि काय फरक नाही पडत. मुख्यमंत्री आपले सक्षम आहेत. मला तुम्ही कुठला प्रोटोकॉल पाळत नाही. साहेब हे काम करून द्या, करायचंय. मग पूर्वी मला पण असं वाटायचं 10-15 पेपर घेऊन जायचो, मग तपासून कारवाई करण्यात यावी असं साहेब लिहायचे. म्हणजे मला लक्षात आलं की याच्यात तपास पण होत नाही, कारवाई पण होत नाही. मग साहेबांना सांगितलं, साहेब आता फक्त ते तपासून कारवाई नका लिहू, फक्त कारवाई करण्यात यावी एवढंच लिहा. आणि मग आता माझी कामं कुठे थांबत आहेत, न बतोबश होत आहेत. मी पण असा एक नवीन कार्यकर्ता माझा मतदारसंघ बांधला. आज तुमच्यामुळे भारतीय जनता पक्षाची या भागात आपल्याला सुरुवात करायची, सुरुवात झालेली आहे. आपला विजय नक्की या गुलामी काळभैरवच्या दर्शन करून आलोय आणि योगायोग आहे. आणि अजून एकदा सांगतो, या उमेदवाराला निवडून दिल्यानंतर त्याच्यामध्ये शिवाजी पाटील नक्कीच आहे, शिवाजी भाऊ आहेत आणि राज्याचा मुख्यमंत्री त्याच्यामध्ये सक्षम असेल. दादा आहेत, आदरणीय खासदार आहेत. खरं भाऊने सांगावं, मी शब्द दिल्यानंतर काही मागे हटत नाही. तुमची विकासाची कामं असतील आणि चांगली कामं असतील नक्कीच घ्या, आम्ही 100 करून देतो. आणि माझ्याकडे आता मोठे प्रवेश. माझी या कॅबिनेट मंत्री महोदयांना विनंती आहे, कॅबिनेट मंत्री महोदय आज तुम्ही या वाळव्याच्या भूमीमध्ये या, इथं उपस्थित असलेला जनसमुदाय बघा आणि या उमेदवाराला तुमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा की तुमच्या उमेदवाराला आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा हे तुम्ही आत्मपरीक्षण करा. कारण तुमच्याच उमेदवारांना आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी परिस्थिती तुम्ही सर्वांनी या निमित्ताने निर्माण केली. मित्रांनो, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे राज्य अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही कुठल्या तरी लोकांनी इथं येऊन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला माघार घेण्याची सूचना देण्याची काही आवश्यकता नाही. कारण शिवाभाऊंच्या माध्यमातून सचिन भाऊ सारखा, अंजनाताई सारखा ही सगळी मंडळी देवाभाऊंच्या पदरात घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मित्रांनो, ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. 2016-17 साल आठवा. महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री सध्या असलेले चंद्रकांत दादा पाटील हे त्यावेळच्या काळामध्ये पालकमंत्री होते. वाळवे गावच्या विकासासाठी त्यांनी ठरवलं की सगळ्यात चांगलं मोठं आणि क्रांतीवीरांचं गाव आहे, हे गाव दत्तक घ्यायला हवं. हे गाव त्यांनी दत्तक घेतलं आणि दत्तक घेतल्यानंतर त्यांच्या दत्तक घेतलेल्या गावाच्या प्रक्रियेमधला विकास जर आपण पाहिला तर आपल्या सर्वांचे डोळे विरोधकांचे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो, बाजारपेठेच्या विकासासाठी त्यांनी 70 लाख रुपये त्यावेळच्या काळामध्ये दिले. महादेव मंदिराच्या विकासासाठी, तिथल्या सुशोभीकरणासाठी, तिथला परिसर सुधारण्यासाठी त्यावेळच्या काळामध्ये 10 लाख रुपये त्यांनी दिले. खासदार धनंजय महाडिक साहेबांनी 10 लाख रुपये दिले. या वाळव्यामध्ये सुसज्ज असं विरंगुळा केंद्र उभं राहावं यासाठी 25 लाख रुपयेचा निधी दिला. समाज मंदिराच्या बांधकामासाठी चंद्रकांतांनी 15 लाख रुपयेचा निधी दिला. आणि पाण्याची योजना तुमच्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी राष्ट्रीय पेयजल योजना असेल, जलजीवन मिशन असेल, या सगळ्या योजनांमध्ये 1.5 कोटी रुपयाचा पाण्याच्या योजनेचा आराखडा तयार करण्याचं काम तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादांनी केलं. काळामध्ये भाजप पक्षाचं विजन समाजातील तळागाळापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची भूमिका निश्चितपणाने यापुढच्या काळामध्ये केली जाईल. भाजपचं जर आपण बघितलं गेलं तर या माझ्या माता भगिनीकडे बसलेल्या आहेत. आपल्याला या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जे भरभरून यश मिळालं ती आपली सर्वात लाडकी योजना, देवाभाऊनी या ठिकाणी जी राज्यामध्ये पहिली योजना आणली ती आपली लाडकी बहीण योजना. या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्याला प्रचंड असं मताधिक्य या लाडक्या बहिणीने आपल्याला देण्याची भूमिका ठेवली. महिन्याच्या प्रत्येक तारखेला न चुकता सर्व माता भगिनींच्या खात्यावर पैसे येतात. 1500 रुपये पेन्शनचे पैसे येतात. PM किसान योजनेचे हप्ते येतात. साहेब, PM सौर ऊर्जे सोलरचं काम आपण दिलं गेलेलं आहे. मोफत घर दिले गेलेलं आहे. गरिबांना अन्नधान्य दिले. अशा अनेक योजना या राज्य शासनानं भाजपनं देण्याचा प्रयत्न केला आहे. मी माझी आपणा सर्वांना एक विनंती राहील,
गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता भाजपची सत्ता आहे. आता या ठिकाणी काय राहिलेलं नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. कोणतंही आपलं काम असू दे, या ठिकाणी नाताजी भाऊ आहेत, या ठिकाणी भाऊ आमदार आहेत, आम्हाला निश्चितपणे हत्तीचं बळ देतील. येणाऱ्या काळात ताकदीनं काम करायला, ताकदीनं संघटन बांधायला आम्हाला ताकद देतील. साहेब तुम्हाला मी निश्चितपणाने सांगतो, आपण जी द्याल ती जबाबदारी आपण स्वीकारू. येणाऱ्या काळामध्ये संघटन चांगलं करू. या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यातल्या या तालुक्यामध्ये आमच्या कसबा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला उद्याच्या 7 तारखेला निश्चितपणाने कमळ फुलेल. आणि या ठिकाणी या तालुक्यामध्ये पहिल्यांदा कमळ चिन्ह फुलेल. आणि या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवार साहेब निवडून आणल्याचे आम्ही राहणार नाही. साहेब मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगायचं आहे, आपण अनेक कामं केली, अनेक विकासाच्या या कामाच्या बाबतीत साहेब थोडासा माझा वेगळा अनुभव आहे. गावातील सर्व मंडळींना माहित आहे, मी सत्तेत असू दे नसू दे, पण थोडस वरच्या लेवलला जाऊन कशा पद्धतीने निधी आणायचा, कशी विकास कामं करायची याचं निश्चितपणानं जाण असणारा कार्यकर्ता आहे. समोर ज्या मंडळी आहेत, ती समोर जी मंडळी आहेत त्यांच्याकडे सत्ता असून कशा पद्धतीने ती कामं आणतात. आणि माझ्याकडे गेल्या 10 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना मी कोट्यावधी रुपयाची साहेब कामं या ठिकाणी आणण्याची भूमिका केलेली आहे. सातत्यानं काम करत राहिलेलं आहे. मला वाटतं मग अशा आमच्या मुलग्याने साहेब भाषण केलं. मुलगा माझा राजकारणात तुम्ही म्हणून मी त्याला तिकडच्या साईडला स्कूलमध्ये घातला, पण त्याने मी तर भाषण साहेब असं केलं की माझे बाबा काम करत सतत आलेले आहेत. मला माझ्या अंगावर शहार येत होते. माझा मुलगा अशा पद्धतीनं बोलायला लागला. म्हणजे काय चाललंय काय, म्हणजे एवढी आमच्या सगळ्यांच्या मध्ये ऊर्जा आहे काम करण्याची साहेब. त्यामुळे मला तुम्ही अतिचं बळ द्या एवढंच या ठिकाणी मी सांगतो. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.